पश्चिम आशियाई देशामध्ये चाललेल्या युद्धाची झळ आता कोल्हापुरात देखील आपल्याला पोचलेली पाहायला मिळते। एकंदरीतच बघायला गेलं तर कोल्हापुरात गॅस टंचाईनंतर पेट्रोल टंचाईनंतर आता एलपीजी शॉर्टेजचं जे भीती आहे ते आता जाणवू लागलेली आहे। मी आता आहे कोल्हापुरातल्या सरनोबतवाडी या परिसरामध्ये। जर आता आपण पाहू शकतोय जवळपास शेकडो ज्या रिक्षा आहेत त्या आता या गॅससाठी आता कुठे ना कुठेतरी आपल्याला एका रांगेमध्ये उभ्या राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। हा इकडचा जो आहे तो हायवे आहे आणि हायवेला लागून ज्या सगळ्या रिक्षा आहेत त्या आपल्या रिक्षा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इकडे हा सर्व्हिस रोड आहे या हायवेचा। एकंदरीतच जर बघायला गेलं तर जवळपास शेकडो रिक्षा, जवळपास 500 ते 600 रिक्षा ज्या आहेत या जवळपास इथं थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। इथं काही रिक्षा चालक आहेत ते जवळपास सकाळी 8 वाजल्यापासून 9 वाजल्यापासून ते इथं आहेत ते रांगेत उभे आहेत। आपण या रिक्षा चालकांच्या नेमक्या व्यथा काय आहेत ते जाणून घेऊयात। दादा नमस्कार। नमस्कार। काय नेमकं काय सांगाल, किती वाजल्यापासून तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून आहे। सकाळी 8 वाजल्यापासून काय नेमकं इथं एवढी रांग लावण्याचे कारण काय? कोल्हापुरातले 2 पेट्रोल पंप होते ते बंद पडलेत आणि आज 2 दिवसानंतर आज हा पंप चालू झालाय, त्याच्यामुळे सगळीकडे आहे। सगळीकडे म्हणजे जवळपास सगळे कोल्हापुरात एलपीजी कुठे प्राप्तच नाही। एलपीजी कसं झालंय, एलपीजी गॅस हे असं आहे की आम्ही 4 दिवस झाले फिरायला लागलोय। 4 दिवसानंतर आज इथं गॅस आलाय। त्याच्यानंतर सगळं पंपावरनी कोल्हापुरात 3 पंप आहेत, एक जवाहरनगर आणि एक निशा हॉटेल आणि एक कळंबा। त्यामध्ये त्या लोकांनी आम्हाला ते सहकार्य केलं, त्याच्यानंतर त्यांच्याकडला गॅस संपला म्हटल्यानंतर मग आम्ही सर्व रिक्षा भाऊ आम्ही सगळे सकाळपासून इथं आहे। या पंपावर आल्यापासून इथं सकाळपासून सगळी रिक्षावाली इथं येऊन थांबल्यात। सकाळी 8 वाजल्यापासून अजून पण नंबर आलेला नाही आणि सगळी रिक्षावाली सहकार्य करून थांबलेलं आहे। कमीत कमी आता आम्ही 1 तास झाले, 1 तास 2 तास झाले आता आम्ही थांबून की सकाळपासून 8 पासून आमची सगळी भाऊबंद सगळी यायची सगळी। आता आम्ही येऊन आता 2 तास झालं आम्ही अजून आम्हाला 2 वाजतील असं आम्हाला अपेक्षा आहे। तरी पण एवढंच सहकार्य करायला लागलं ते त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदनच करतो। चांगली गोष्ट आहे। दादा कसा विषय माहितीये काय, कोल्हापूर जिल्ह्याला 10-15 हजार परमिट आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 3 पंप चालू आहेत, त्यातला जवाहरनगर मधला बंद आहे, लिशा हॉटेलचा बंद आहे, कळंब्यातला बंद आहे। आता हा चालू केलाय, हा पण 2 दिवसानंतर पंप चालू केलाय। 15 दिवसापूर्वी गॅस होता 42 रुपये लिटर, आज झाला 60 रुपये लिटर, त्यानंतर झाला 70 रुपये लिटर, त्यानंतर झाला 80 रुपये, 80चा 85 गेला, 85चा 100 गेला। सर्वसामान्य रिक्षावाले आहेत, गोरगरीब आहेत, कर्जबाजारी आहेत, दवाखानेदार आहेत, माणसाने गाडीचा हप्ता फेडायचं का, पोटाला खायचं का, भाड्याची घर भरायची आणि मुलांचं शिक्षण करायचं। हे गॅससाठी 4-4 तास उभं राहायचं। सकाळी 7 वाजता मी नंबरात उभारलोय, अजून 11-12 वाजले तरी आज आमचा नंबर आला नाही, अजून तासभर लागेल। हा 85 रुपये जे आता पहिल्यांदा जो 45 रुपये होता, 42 रुपये होता। 15 दिवसात गॅस झाला 100 रुपये, 105 रुपये, आज 105 रुपये लिटर आहे। परवडतो तुम्हाला? हा गॅस आम्हाला परवडत नाही, तरी पण आमची मजबुरी आहे, घरात बसण्यापेक्षा निदान कसं तर पोट पाणी चालवायचं म्हणून आम्ही रस्त्यावर इथं उतरलेलो आहे। मला सांगा याच्यामध्ये काका, तुम्हाला हा सगळे दरवाढ जे आता भाडी तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये आणि ही दरवाढ तुम्हाला परवडते का? कुठलं परवडेल? पॅसेंजर कडे 5-10 रुपये जर चढ मागितले तर पॅसेंजर म्हणते आम्हाला तुम्ही आउट ऑफिसला निवेदन दिलं नाही, काय नाही, तुम्ही कसं काय पैसे मागताय? आम्ही काय म्हटलो, आता हे गॅस जे वाढलाय 45चा 60 केला, 60चा 85 केला, 85चा 100 केला, 100 केल्यानंतर तरी आम्हाला काय मिळणं झालंय। आम्ही घर बसून काय करू? दुधाचे चटणीचे पैसे तर निघतील म्हणून आम्ही बाहेर पडले। आमचं ह्यात काहीच फायदा नाही, सगळी आमचा नुकसानचा धंदा आहे। एकंदरीत आताच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य आमच्या रिक्षा चालकांचा कोणीही विचार करत नाही। या जिल्ह्यामध्ये एवढे आमदार, खासदार, नेते हे गोरगरीब रिक्षा चालकांच्या हाकेला धावून न येता यांनी फक्त यांचा कारभार चालू केलेला आहे। वैयक्तिक रिक्षा चालका रस्त्यावर सतत उतरत असतो, प्रत्येक आंदोलनाला रिक्षा चालक यांना लागतो। मग आता रिक्षा चालकांच्या समस्येसाठी आमचे प्रतिनिधी गेले कुठे हे शासनाने विचार करावा आणि माझ्या रिक्षा चालक बांधवांच्या वर जर अन्याय होत असेल तर आम्ही रिक्षा चालक चक्काजामचा इशारा देत आहे। खरं तर याच्यामध्ये एक मोर्चा पण निघाला होता, जे तुमचे जे नेते आहेत विजय देवणे त्यांनी पण एक मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन केलं होतं, त्याचा नेमकं काय? आता मोर्चा सुद्धा राजू जाधव, विजय देवणे सगळ्यांनी काढलेला होता, पण प्रॉब्लेम काय झाला माहिती काय, मोर्चाला 50 गाड्या आणि गॅस भराय 500 गाड्या अशी परिस्थिती झाल्यामुळे तिथं प्रेशर पडलं नसल्यामुळे जिल्हाधिकारी काय म्हणणार, सगळं व्यवस्थित चाललंय। म्हणजे हा आंधळा कारभार चालू आहे, अंतर्गत काय चाललेलं याचं कुणीही बघत नाही। पुढे खरोखर गॅस मिळतोय काय नाही मिळतोय याची अजिबात चौकशी चाललेली नाही आहे।
जे काय चाललंय चलती का नाम गाडी याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस रिक्षा पूर्णपणे रिक्षा चालक याच्यामध्ये संपून जाणार आहेत. कारण आता 105 रुपयाचा गॅस टाकल्यानंतर ना आम्हाला एव्हरेज पडणार त्याला 25. आम्ही धंदा करणार किती? त्यात इन्कमवर गाड्या 150 रुपये इन्कम द्यायचा, त्याच्यामध्ये परत गॅस टाकायचा, परत घरी पैसे न्यायचं. आम्हाला बी विचारणार कोणतं आहेत ना, घरी म्हणतात की पैसे का तुम्ही आणत नाही. मग त्यांना काय सांगून उपयोग आहे? दिवसभर थांबायचं, 500चा गॅस टाकायचा, 300 रुपये त्यांना द्यायचं. म्हणजे इथं व्यवसाय करून सुद्धा घरातल्यांच्या शिवा खायला लागला तर बोनस पॉईंट चालू आहे आता सध्या. हा. गॅस पंपावरती येत राहिलो तर आम्ही रिक्षा व्यवसाय करणार कधी? सकाळी 8 वाजता गाडी लावल्या, आता वाजलेत 1 वाजले, अजून नंबर यायला आमचा 3 वाजणार. 3 वाजल्यापासनं कमीत कमी आमचे 2 ते 3 भाडे होणार. यामध्ये गॅस मालक भागवणार का रिक्षा चालक स्वतःचा परपंच चालवणार? याचा शासनाने विचार करावा आणि रिक्षा चालकांसाठी योग्य तो समस्या त्यांनी द्यावा. आणि आता काल ज्यावेळी कळंब्याचा जेव्हा गॅस बंद झाला त्यावेळी मी पेट्रोल गाडी करायचा निर्णय घेतलेला. मग सकाळी मी जयरंगनगर स्टॉपला ज्यावेळी थांबलो तेव्हा मला भाडं सुद्धा लागलेलं, पण नशिबानं ते भाडं मला पटलं नसल्यामुळे मी केलं नाही, परवडत नाही म्हणून गॅस कडून. तर मला एकानं लगेच सांगितलं की सरनोबतवाडीला पंप चालू आहे. आता मी जवळजवळ 2 तास नंबरात उभारलेला, अजून काही नंबर आलेला नाही आहे. मेरा नंबर कब आएगा हे चालू आहे आता सध्या. कोल्हापुरात खरं तर जे आता गॅस टंचाईनंतर कुठेतरी कोल्हापूरकर सावरले होते, त्यानंतर पेट्रोल टंचाई निर्माण झाली. पेट्रोल टंचाई आता कुठेतरी सावरले आहेत. पेट्रोल टंचाईमध्ये तासन तास रांगा लावून कोल्हापूर कुठे ना कुठेतरी एक पेट्रोल पंपावर आपलं पेट्रोल भरत होते. मात्र आता रिक्षा चालकांचा प्रश्न तो आहे, तो ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हे जे रिक्षा चालक आहेत त्यांनी चक्काच आमचा इशारा देखील आपल्याला दिल्याचं पाहायला मिळत आहे. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.